संपूर्ण महाराष्ट्राला उद्यासाठी हाक दिलेले आहे. समाज बांधव म्हणून तुम्ही या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला काय आवाहन कराल? उद्या 23 तारीख, उद्या आपल्याला आझाद मैदानाची परवानगी मिळाली आहे आणि गेल्या 4 दिवसापासून भाऊ आपल्या या फुटपाथवर राहून पानपोई समोर उपोषण सुरू ठेवलं आहे. समाज बांधवाला भाऊने अर्थ हाक दिली की तुम्ही सगळ्यांनी इथं आलं पाहिजे आणि सरकार शेवटी डोकं मोजतं आणि आपण आपली डोक्यांची संख्या दाखवली पाहिजे. आत्ता थोड्या वेळापूर्वी आज दिवसभर भाऊंची तब्येत बिघडल्यानंतर संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलंय. मुलगी आली, नातेवाईक आली, पत्नी आली. अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी आलं आमच्या सगळ्यांच्या ज्यावेळेस मुलगी बोलत होती की जसे समाजाला माझे बाबा प्रिय आहे तसे आमच्या कुटुंबासाठी प्रिय आहे. म्हणजे निश्चितपणानं म्हणजे सगळ्यांना असं इतकं वाईट वाटलं, इथं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं की अशी परिस्थिती आज 7 दिवसापासून हा योद्धा अन्न पाण्या वाचून लढतोय इथं आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करते. समाज बांधवांची पण संख्या कमी या आंदोलनात दिसली. आता आज दिवसभरातले जे रिपोर्ट आहे, अनेक समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघाले, गावागावातून गाड्या निघाल्यात आणि सगळे मुंबईच्या या आझाद मैदानावर येणार आहेत. आणि निश्चितपणानं आपली ताकद, आपल्या हक्काचं जे ST आरक्षणाची अंमलबजावणी अनेक म्हणजे 70 वर्षापासून ही गोष्ट मागे पडत चालली. परंतु समाजाला आतापर्यंत जे नेते मिळालेत, मग ते पुढे आले, कोणाला आमदारकी मिळाली, कोणाला खासदारकी मिळाली, कोणाला महामंडळ मिळालं. परंतु दीपक बोराडे हा असा माणूस मिळाला समाजाला की पंढरपूरमध्ये उपोषण केलं, जालन्यामध्ये उपोषण केलं, आज 7वा दिवस आहे की मुंबईमध्ये पण उपोषण सुरू आहे. पण मला सरकारकडे मागची 13 तारखेला बैठक झाली मुख्यमंत्री CM फडणवीस साहेबांसोबत, त्यावेळेस मी स्वतः होतो. अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांनी उठून मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की आम्हाला बाकीचं काही नकोय, तुम्ही काही दिलं तर त्याच्यावर आम्ही संतुष्ट नाही, आम्ही आनंदी नाही. परंतु तुम्ही आम्हाला 2014 पासून जो शब्द दिला, मग तो नरेंद्र मोदी साहेबांनी दिला, तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला. भाऊने आठवण करून दिली त्यांना, फडणवीस साहेबाला, की तुम्ही जर हा शब्द पाळला आणि वरतून जर अटल बिहारी वाजपेयी हे बघत असतील तर निश्चितपणानं त्यांना सुद्धा त्यांच्या मनाला एक आनंद वाटेल की मी दिलेला शब्द या आमच्या मुख्यमंत्र्यांनी पाळला. निश्चितपणानं उद्याचं आंदोलन फार मोठ्या प्रमाणात समाज बांधव या आझाद मैदानावर येऊ राहिले सगळ्या ठिकाणाहून. अजून तुमच्या माध्यमातूनही आमची विनंती आहे की जे समाज बांधव अजूनही होईल, इकडचं जातील समाज बांधव वेगळे, आपण काय नाही तर बसून हे बघू, अशाने होणार नाही दादांनो. आज त्या माणसाने जीव प्राणपणानं आपल्यासाठी डाव लावलाय आणि त्याचं कुटुंब आज काय त्यांची परिस्थिती, ते काय यातना भोगतात हे स्वतः मी जवळून बघतोय. आज त्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे, भाऊ आहेत, भाऊजे आहेत, पुतणे आहेत, सगळे माणसं आहेत आणि त्यांचं जालन्यातला सगळा परिवार या ठिकाणी आहेत. आज अशा अवस्थेत माझी तुम्हाला परत सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हजारोच्या संख्येने इथं दाखल व्हा. आज सरकार डोकं मोजणार आहे, त्या डोक्यांची संख्या आपली जास्त दिसली पाहिजे. यासाठी आपण जी व्यक्ती प्राणपणानं सत्तेने हा लढा लढते त्याच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे, अशी विनंती मी तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून करीन.